na 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 na. ना 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 ना. अरे राणा काय करतोस हे? तुला असली कामं नाहीत सोबत. मी आहे ना व, मी देतो दे. ए उगा आपलं डोसक्यात चालव ना ग. काय शोभत काय नाही कळतंय मला. तुला सांगितलं हो तिकडे उभा राहा. अरे पण जा तिकडे जा म्हणलं ना. ना 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 ना. राणा दादा सारख्या पैलवानावर ही येळ यावी. मला तर हे बघवना. चला ना 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 राणा ना. नेमकं काय झालं तुला? असं का वागतोस तू? असं म्हणजे असं म्हणजे वेगळंच कसं तरी. वेगळं काय त्यात? अरे लंगोट तर धुतोय. ए तू जा. अरे मला धुऊ दे. अरे जा म्हणतो ना. अरे जा की. ना 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 ना. ए मी काय केलं बघा तिकडे. ना 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 ना. आज मी पहिल्यांदाच कुस्ती पाहिली, ती सुद्धा राणाची. किती उत्साही खेळ आहे हा. काय नाव काय होतं त्या डावाचं? डावाचं नाव जाऊ दे ना. आपल्याला काय करायचंय ते. पण तुला सांगतो इंदू, तू असायला पाहिजे होतीस तिथं. अगं एका पाठोपाठ एक कुस्त्या जिंकल्या राणानं आणि शेवटची कुस्ती चालू झाली. शेवटची कुस्ती राणा जिंकला असताना तर अजून मजा आली असती. सगळ्यांना खात्री होती की राणाच जिंकणार. पण मग एवढं सगळं असूनही राणा हरला कसा? माझ्यामुळे तर नाही ना. तो हरला याचं मीच तर कारण ठरली नाहीये ना. काय विचारलोय मी? काय विचारलोय? हे बघ आज हरलो, उद्या परत जिंकत. तू जिंकशील रे. तुझ्यामुळं 4 लाख रुपये हरलो मी. कोण देणार भरून? हरलास का ते सांगायचं आधी. व्यसन तर आहेच. त्यात येऊ भरीला सट्ट्याचा नाद. अरे अरे कळत का नाही तुला? अरे बरं किती वेळा सांगायचं हे असलं नाद सोड म्हणून. तुझ्यामुळं प्यायलो. आज माझ्या इतकंच गेलंस. तुझ्यामुळं वाट लागली माझी. अरे वहिनींसारखी एवढी चांगली बायको मिळाली तुला. तिची काय किंमत आहे का नाही? त्यांच्याकडनं 4 चांगले गुण शिक, आयुष्य सुधरेल तुझं. आणि परत असल्या नादाला लागला तर एका रप्त्यात चिप्पड करीन. समजलं का? निघा आता. निघ म्हणलं ना. नाही पण हरलास का ते सांग की आधी. चापके किती वेळा समजवायचं याला.
साहेबराव, आता तूच सांग. अरे आईला जाताना वचन दिल की सूरजला माया लावी, पण याच मत नाही असं असतं. अरे मग माझं बी डोकं सटकतं कधी कधी. एक तर दुपारपासून काय सुधारणा झालं, त्यात तिकडं ते वसत भडकलं, इकडं वहिनींना वाईट वाटते, आणि त्यात ह्यो सट्ट्याचं नात करून आले. खूप मनापासून म्हणते सॉरी. काय रे, भाई सॉरी काय म्हणले असतील? काय चुकलं असेल त्यांचं? सॉरी म्हणाल्यावर थँक्यू म्हणाला. कमाल या राणाची. असं कसं गोंधळला? लाजरा बुजरा स्वभाव आहे त्याचा. होतो कधी कधी गोंधळ, कळतच नाही त्याला आपण काय बोलतोय ते. हे साहेबराव, अरे मला काय बी कळना झालंय. अरे त्या सॉरी का म्हणल्या? काय बी म्हण, वाईनी हातात साखळी घालून आपला शब्द राखला. हा, पण आपण बी लगेच त्यांना थँक्यू म्हणलं. पण त्या सॉरी का म्हणल्या? दोस्त पराऊट झालंय बघ. ए साहेबराव, सांग की आपला असा घोळ का होतो या? हा सॉरी थँक्यूचा सगळा घोळ तुझ्यामुळे झालाय. काय अर्थ लावायचा त्याच्या थँक्यूचा? खरंच फार भाबडा आहे तो. एवढ्या निर्मळ मनाचे असतात का पैलवान? माझ्या मनाला लई बरं वाटलं म्हणून मी थँक्यू बी बोललो. पण त्या सॉरी का म्हणल्या? तू ये फटाक करणे विचारू. सॉरी का म्हणाला ते सांगा की. राणादा कुस्ती अंजलीमुळे हरला असं तिला वाटतं. अरे त्यांच्यामुळे तू कुस्ती हरलास असं वाटलं त्यासनी. अरे बाई दिसली की तुझी बोलती बंद होत्या, तुझी समधी ताकद जात्या. थांब, आता धावतो त्यास.